नमस्कार मित्रांनो, कसे आहात? पहा, आपला ऊस तुटून गेलेला आहे. तर जे पाचट असतं ते आपण जाळणार नाहीत. पाचट न जाळण्याचे फायदे भरपूर आहेत. कुट्टी केल्याचे फायदे भरपूर आहेत. पाचट कुट्टी केल्याने काय होतं, जमिनीची ना सुपीकता टिकून राहते आणि जमिनीमधील सेंद्रिय कर्ब खूप तयार होतो. त्याच्यानंतर सेंद्रिय खत, सूक्ष्म द्रव्य हे जमिनीला मिळतात आणि काय होतं, सुपीकता वाढून गांडूळ वाढण्याची गांडुळाची वाढ जास्त होते. आणि त्याच्यानंतर काय होतं, तण हे जास्त प्रमाणात उगवत नाही आणि जमीन ही ओलावा धरून जास्त काळ टिकते आणि जमिनीचा पोत सुधारतो. त्याच्यानंतर काय होतं की जेणेकरून जे तुम्हाला सेंद्रिय घटक कमी असतात ते वाढतात, गांडुळाची संख्या वाढते, ओलावा राहतो. तण हे कमी प्रमाणात उगवतं आणि उत्पादनात आपल्याला वाढ होते. उत्पन्न हे वाढण्यास मदत होते. आता कसे पाचट कुट्टी होते ते तुम्हाला दाखवतो मी. पाचट कुट्टी करण्यास आता सुरुवात झाली आहे. ट्रॅक्टर आलेला आहे आपल्या शेतामध्ये. कशा प्रकारे पाचट कुट्टी करत आहे ट्रॅक्टर. कुट्टी केल्यामुळे पूर्ण भुगा झाला आहे. पास्टाचा भुगा होऊन पूर्ण असा बेडवरती पूर्ण असा हे झालेला आहे, पांगलेला आहे. जे ऊसाचे जे खोड सुद्धा त्या पास्टामध्ये असे दबून गेलेत. हे पहा, पूर्ण अशी कुट्टी झालेली आहे. हे पाहू शकता पास्टाचा कसा भुगा झाला आहे. आता या बेडमध्ये सर पूर्ण पाचट पांगल्यामुळे, पास्टाची कुट्टी पांगल्यामुळे ओलावा टिकून राहण्यास मदत होणार आहे पूर्ण. आणि जास्त पाण्याची आवश्यकता लागत नाही ओलावा टिकून राहिल्यामुळे. तंत हे पूर्ण नाहीसे होणार आहे आणि गांडूळ तयार होण्यास पण मदत मिळते. आणि जो सेंद्रिय खताचा भरप तयार होतो, पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे पूर्ण कुट्टी झालेली आहे. आपण सर्वांनीच अशी पाचट कुट्टी करावी, जेणेकरून जमिनीचा पोत सुधारण्यास मदत मिळेल आणि आपल्याला उत्पन्नात सुद्धा वाढ होते. आणि आपण भरघोस उत्पन्न घेऊ शकतो. हे पहा मित्रांनो, कसं आहे पास्टाची कुट्टी झालेली आहे. एकदम बारीक असा भुगा झाला आहे पूर्ण. हे पहा, असा बारीक भुगा झाला एकदम याचा. ह्याच्यामुळे पहा पूर्ण पट्टा आहे ना झाकून गेलेला आहे. पूर्ण पट्टा झाकून गेला, त्याच्यामुळं ओलावा हा असा टिकून राहणार आहे. ओलावा टिकला, हे पाचट असं पूर्ण या पट्ट्यावरती असं हे झालेलं आहे ना, त्याच्यामुळं तण पण उगवणार नाही लवकर. आणि तणाला कसं सूर्यकिरण पण मिळणार, त्याच्यामुळे तण हे बारीकच राहणार आणि काय आहे ते उगवणार पण नाही. पूर्ण बारीक झाले, असा भुगाच झालाय पाया पास्टाचा, पूर्ण भुगाच झालाय. ह्याच्यामुळे जे ऊसाचे खोड आहे ते पण झाकून गेले. पाचट कुजीनंतर आहे ना, पोटॅशियमसह आणखी सूक्ष्म अन्नद्रव्य मिळण्यास जमिनीला सुरुवात होते ह्या पाचट कुजी. आणि पाचट कुजल्यानंतर आपल्यानंतर रासायनिक जे दीर्घकाळानंतर जे रासायनिक खताचा खर्च सुद्धा आपल्याला आहे ना फार कमी येतो आणि जमिनीचा पोत सुधारण्यात खूप काही असं आपल्याला या पाचट कुट्टीमुळे मदत मिळते. ऊसाची पाचट कुट्टी कशा प्रकारे चालू आहे. हे मशीन पूर्ण पास्टाची कुट्टी बारीक करते, एकदम बारीक भोगा तयार होतोय. पूर्ण भुगा तयार होण्यास सुरुवात झाली मशीन. असा भुगा तयार झाला याचा. अशा प्रकारे त्याचा आहे ना पूर्ण भुगा झाला आहे. मित्रांनो, पाचट न जाळता पास्टाची कुट्टी करावी. त्याने जमिनीचा पोत सुधारण्यास सुरुवात होते, सेंद्रिय खत तयार होते, गांडूळ तयार होतात आणि सेंद्रिय खत तयार होतं. जमिनीत ओलावा टिकून राहतो. पोटॅशियमचं सेंद्रिय खत तयार होण्यास सुरुवात होते
आणि जो दीर्घकालानंतर आपल्याला रासायनिक खतांचा वापर होतो, त्याचा खर्चसुद्धा आपल्याला कमी येतो. तर पाचट न जाळता पाचटाची कुट्टी करा. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. शुभ दुपार आणि जय शिवराय.